काही गोष्टी अशा असतात जे आपल्याला विश्वास पटायला भाग पाडतात की खरंच सुपरनॅचरल गोष्टी या जगात आहेत का. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रिदम ऑरा पॉडकास्ट या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्याबरोबर घडलेला एक रिअल हॉरर इन्सिडेंट्स. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, ही गोष्ट आहे साधारण 4-5 वर्षांपूर्वीची. माझा एक मित्र आहे ज्याचं नाव आपण या व्हिडिओसाठी ठेवूया रोहन. तर रोहनचा एक दिवशी मला कॉल आला. तो बोलला की माझ्या महाबळेश्वरच्या बंगल्यावर आपण विकेंडला चिल करायला जायचं का, कारण डेली त्याच रुटीननी खूप कंटाळा आलाय. त्यांनी विचारलं मला की तू येशील का. मी त्याला हो बोललो आणि आमच्याबरोबर आमचे अजून 2 मित्रसुद्धा यायला हो बोलले. त्यांचं नाव आपण या व्हिडिओसाठी ठेवूया निखिल आणि आशिष. तर निखिल, आशिष, रोहन आणि मी, आम्ही 4 जण त्याच्या बंगल्यावर जाणार होतो. तर आम्ही सगळ्यांनी एक विकेंड ठरवला आणि सगळे बॅकपॅक करून निघालो. बरं, रोहनच्या बंगल्याविषयी तुम्हाला थोडंसं सांगतो. हा बंगला होता महाबळेश्वरला. त्याच्या बंगल्यामध्ये ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर होता. रोहनच्या बंगल्याच्या अवतीभोवती गार्डन एरिया होता आणि त्या गार्डन एरियामध्ये खूप उंच झाडं होती. रोहन फक्त फॅमिलीबरोबर तिकडे जायचा, पण ते पण क्वचित. त्याच्या बंगल्याच्या आजूबाजूला 2-3 बंगले होते, पण ते खूप लांब होते. तर आम्ही कारने सकाळी 11च्या आसपास ठाण्यावरून निघालो. आम्ही रात्रीच्या डिनरसाठी पार्सल घेतलं आणि साधारण 7 वाजता बंगल्यावर पोचलो. आता संध्याकाळचे 7 वाजलेच होते, तर आम्ही विचार केला की आता रेस्ट घेऊया आणि सकाळी लवकर उठून महाबळेश्वर फिरून आणि बंगल्यामध्ये थोडा टाइमपास करून परत रिटर्न जाऊया. तर आता ही गोष्ट सुरू होते. आम्ही डिनरसाठी जे पार्सल घेतलेलं ते आम्ही गार्डन एरियामध्ये आणलं आणि डिनरला बसलो. आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या आणि रात्रीची वेळ असेल आणि मित्रांबरोबर तुम्ही असाल आणि हॉरर स्टोरीजचा विषय नाही निघाला तर थोडंसं अपूर्ण वाटतं. आम्ही सुद्धा तेच केलं. आम्ही एकमेकांना हॉरर स्टोरीज सांगायला लागलो. आता हॉरर स्टोरीज सांगता सांगता निखिल अचानक एका झाडाकडे बघायला लागला. मी त्याच्याकडे बघितलं आणि त्याला विचारलं, काय रे निखिल, काय झालं. निखिल बोलला, अरे मला असं वाटतंय की कोणीतरी त्या झाडामागून बघतंय. आम्ही सगळे त्या झाडाकडे बघायला लागलो. आम्हाला काहीच दिसलं नाही. आम्ही विचार केला की निखिलला भास झाला असेल. परत आम्ही डिनर करायला लागलो. बरं, रोहनच्या बंगल्याविषयी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. त्याच्या बंगल्यामध्ये ग्राउंड फ्लोअर होता, ज्यामध्ये मोठा हॉल आणि किचन होती आणि फर्स्ट फ्लोअरमध्ये 2 बेडरूम्स होत्या. त्यातली एक बेडरूम बंद होती आणि दुसऱ्या बेडरूममध्ये एक अटॅच्ड छोटी टेरेस होती. त्या टेरेसवरून निखिल मगाशी ज्या झाडाकडे बघत होता ते झाड पण दिसत होते. बेडरूमला एक दरवाजा होता जो त्या टेरेसला ओपन होत होता. आम्ही त्या बेडरूममध्ये झोपणार होतो. आम्ही डिनर केला आणि त्या बेडरूममध्ये आलो आणि तो लाकडी दरवाजा बंद केला. सगळे गप्पा गोष्टी करता करता रात्री 1च्या आसपास आम्ही झोपलो, कारण दुसऱ्या दिवशी लवकर उठून महाबळेश्वर फिरायला पण जायचं होतं. आता रात्री साधारण 2:30च्या आसपास निखिलला टेरेसच्या लाकडी दरवाज्यावर कोणीतरी नॉक करतंय असं त्याला जाणवलं. नॉक ऐकताच तो बेडवर पटकन उठून बसला. त्या दरवाजाकडे त्यांनी पाहिलं. थोड्या वेळ बघितलं आणि साधारण 5-10 मिनिटांनी त्याला परत त्या दरवाज्यावर नॉक ऐकू आला. त्याने घाबरून आम्हाला उठवलं आणि म्हणाला, अरे भाई, कोणीतरी टेरेसचा दरवाजा नॉक करतंय. आम्ही सगळे उठलो आणि त्या दरवाजाकडे बघायला लागलो. थोड्या वेळ आम्ही बघितलं आणि निखिलला बोललो, कुठे काय आवाज येतोय. हे बोलताच दरवाजावर परत नॉक ऐकू आला आणि नॉक ऐकताच आम्ही कन्फ्यूज झालो, कारण तो प्रॉपर कोणीतरी नॉक करतंय असा आवाज येत होता. आम्ही थोडं घाबरलो, पण रोहनला या गोष्टींवर विश्वास नव्हता. तो बोलला, थांबा, मी बघतो. काही नाही, बाहेर वारा सुटलाय, त्यामुळे नॉकसारखा आवाज येत असेल. रोहन उठला आणि त्या दरवाजाकडे गेला. जसा तो उठला आणि दरवाजासमोर गेला, नॉकचा आवाज बंद झाला
रोहननी हळूच दरवाजा उघडला. तर मित्रांनो, पुढे जायच्या आधी जर तुम्हाला ही स्टोरी आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा रिदम ऑरा पॉडकास्ट चॅनलला आणि खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला अशा स्टोरीज अजून पाहिजेत का. रोहननी हळूच दरवाजा उघडला. बाहेर वारा होता, पण एवढा पण नव्हता की त्याच्यानेही नॉकसारखा आवाज ऐकू येईल. रोहन मागे आमच्याकडे बघून बोलला, "अरे काहीच नाही इकडे, उगाच घाबरताय तुम्ही. थोडा वारा आहे, त्याच्यानेच हा आवाज आला असेल." आम्ही सगळे हळूच उठलो आणि रोहनजवळ गेलो आणि विचार केला की टेरेसच्या अवतीभोवती जरा बघून येऊया. आम्ही टेरेसच्या कठड्याजवळ उभे राहिलो आणि आजूबाजूला बघायला लागलो. तेवढ्यात अचानक आशिष त्या झाडाकडे बघून बोलला, भाई तिकडे बघ काय." आम्ही झाडाकडे बघितलं तर झाडावर एक पुसटशी पांढरी आकृती दिसली. असं वाटत होतं की ती आकृती आमच्याकडेच बघते. आम्ही सगळे घाबरलो. पटकन आत आलो, बेडरूमचा दरवाजा बंद केला आणि आपापल्या जागी चादर डोक्यावर घेऊन झोपलो. बराच वेळ कोणालाही झोप लागली नाही आणि त्यानंतर तो आवाजही परत ऐकू आला नाही. कदाचित तिकडे जे काही होतं त्याने तात्पुरतं आम्हाला त्याचा प्रेझेन्स दाखवला. आम्ही सकाळी लवकर उठलो, बॅग्स पॅक केले, जमेल तेवढं महाबळेश्वर फिरून लगेच संध्याकाळी अंधार व्हायच्या आत परत परतीचा रस्ता पकडला. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की महाबळेश्वर फिरून नंतर थोडं बंगल्यावर थांबून मग आम्ही घरी निघणार होतो. पण रात्री जे घडलं त्याचा विचार करून आम्ही बंगल्यावर थांबण्याचा निर्णय रद्द केला. तर मित्रांनो, ही गोष्ट माझ्यासोबत किंवा मी म्हणेन की आमच्यासोबत घडलेली. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा रिदम ऑरा पॉडकास्ट चॅनलला आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.